नवरीचे पातळ एकदम सोप्या पद्धतीने कसे शिवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या मार्फत। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे। 16 तारखेच्या नवरीचं पातळ मला शिवायला आलेलं होतं आणि ते कंप्लीट करून द्यायचं होतं। त्यासाठी मला लागणार होतं 2 मीटर अस्तर आणि 9 मीटरची आपली साडी असते ती। तर 2 मीटर अस्तर होतं कॉटनचं। ते कॉटनचं अस्तर मी पॅन्ट बनवण्यासाठी घेत असते आणि हे कंपल्सरी असतं। 2 ते 2.25 मीटर पॅन्टसाठी कपडा लागतच असतो। जास्ती एक्सेल साईज असली डबल एक्सेलची तर 2 मीटर लागतच असतो। तर मी घेतलेला आहे डबल फोल्डेड कपडा आणि तो आपल्या साईडने घेतलेला आहे ओपन आणि पुढच्या साईडने घेतलेला आहे क्लोज बंद बाजू। ओके, तर मी घेतलेली आहे चेस्ट 40 इंच, त्याचा 1/4 केला तर 10 इंच झाला आणि त्याला 2 इंच एक्स्ट्राचा मार्जिन ठेवलेला आहे आणि हे 15 इंचाचा क्रोच एरिया घेऊन 3 इंच आडव्या लाईन मध्ये तिथं क्रोच एरिया ड्रॉ केलेला आहे आणि टोटल उंची आहे 40 इंच, ती टोटल भरलेली आहे। जितकी आहे तितकीच, तर 8 इंचचा बॉटम घेतलेला आहे आणि क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे। तर झाली आपली पॅन्ट तयार। ओके, तर ही पॅन्ट आता आपल्याला कट करून घ्यायची आहे। जशी मी माप टाकले तसे माप तुम्हाला समजलेलेच असतील। जो आडवा भाग आहे त्याच्यावरती मी सीटचं माप घेतलेलं आहे। सीट जितकी आहे तितका 1/4 भाग प्लस 2 इंच करायचं आणि ते माप टाकायचं। क्रोच एरियासाठी 1/3 घ्यायचं सीटचं आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे असतात। ओके, तर हे माप झालेलं आहे आपलं पॅन्टचं आणि बॉटम तुम्हाला माहितीच आहे बॉटम किती घ्यायचा, तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता। आता हे 2 पॅन्टचे पाय तयार झालेले आहे आणि हे मला नऊवारी साडीवरती जसेच्या तसे ठेवायचे आहे बिकॉज दोन्ही बाजूला त्याच्यावरती आपल्याला कपडा लावायचा आहे पॅन्ट बनवण्यासाठी। ओके, तर असा जितका कपडा आपला पॅन्टला लागलेला आहे तितकाच कपडा मी या डबल कपड्यावरती आथरणार आहे, कारण त्याचे 2 पाय तयार होणार आहे। ओके, आणि जसं व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं आहे तसंच्या तसं तुम्ही तुमचं ठेवू शकता माप। आता मी जसे ठेवलेले आहे तसेच्या तसे तुम्ही माप ठेवू शकता। म्हणजे जो आपला अंतरीचा भाग आहे तो डबल फोल्ड केला आणि त्या भागावरती मी पॅन्टचं जसंच्या तसं माप कट टू कट ठेवलेलं आहे आणि जसंच्या तसं कापून घेणार आहे। पॅन्टवर न ठेवता म्हणजे पॅन्टचा आकार न कापता मी सरळ सरळ आकार कापणार आहे आणि ते तुम्हाला जेव्हा मी शिवेल तेव्हा तुम्हाला समजून जाईल, कारण की हे असं समजू शकणार नाही। ओके, तर मग मी असं कपड्याची घडी केलेली आहे आणि एका पायावरती डिझाईन येणार आहे आणि एका पायावरती येणार नाहीये। तरी पण बायका काय म्हणतात की अरे इतकं मोठं तर पातळ आहे ना, मी इतकं का लागूनच जाणार आहे, अरे पूर्ण पातळ लागून कपडा अजून हे होतो माहिती आहे का। पण तसं बायकांना समजतच नाही। आता हा जो कपडा आहे शिल्लक राहिलेला पुढचा, तो कपडा आपण दोन्ही काठ एकत्र करून आणि जे शिधे काठ आहे ते आतमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि आतमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती जी पॅन्ट आहे आपली ती पॅन्ट जशीच्या तशी अनफोल्ड साईडने, ज्या साईडने बाजू बंद आहे त्या बाजूकडनं आपल्याला क्रोच एरिया ठेवायचा आहे। ओके, आणि ओपन बाजू जी आहे ती काठाकडची ती आपल्याला ओपनच राहू द्यायची असते। ओके, आणि जसा आकार आपला क्रोच एरियाचा आहे त्या क्रोच एरियाचा आकार धरून आपल्याला सरळचा सरळ कापड कट करायचा आहे। पूर्ण क्रोच एरिया कट करून घ्यायचा आहे। सरळची सरळ बाजू तशीच्या तशी कट करायची आहे आणि खालून 7 ते 8 इंचाचा जो भाग आहे तो भाग आपण गोल आकार देऊन तो सरळ कट करून घेणार आहे। तिथं थोडासा आपण गोल आकार दिलेला आहे, जशाच्या तसा द्यायचा आहे तुम्हाला सुद्धा आणि तसा दिल्यानंतर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून ते पण आपण कट टू कट करून घ्यायचा आहे सरळ, कारण कपडा वाया जाऊ नको म्हणून। आणि आता याच्या पुढे आपल्याला घ्यायचे आहे पदर आणि पदरचा जो भाग असतो तो पदरची बाजू उजव्या भागाला पसरवायची असते। आपला जो पदर असतो तो उजव्या बाजूला पदर येऊ द्यायचा असतो, म्हणजे जो पिंक कलर दिसत आहे तो पिंक कलर उजव्या बाजूला येऊ द्यायचा आणि पूर्णचा पूर्ण त्याला पसरवून घ्यायचा। म्हणजे मी सांगते काय तुम्हाला की पूर्ण घर कमी पडतं ज्यावेळेस मी नऊवारी कट करायला घेते त्यावेळेस। आणि आमचा तन्मय अभ्यास करत होता, तर त्याला काही अडलं तर तो विचारत होता आणि मध्ये मध्ये येत होता। त्याचा अभ्यास घेता मी कंटिन्यू करत आहे, दोन्ही कामं चालू आहे, तो त्याचा अभ्यास करतोय, मी माझा कटिंग करते आहे।
तर माप जे असतं ते आपण काष्टा ज्या ठिकाणी राहतो त्या बाजूकडून आपण पदर जसा घेतो तसं पूर्ण पदराचं माप घ्यायचं असतं टेप टाकून, आणि त्यानुसार आपण आकार देत असतो. हे तो पूर्णचा पूर्ण टेप आणि 2 बिल्लाच माझा इतकं माप माझ्या पदराचं असतं. माझं अंदाजे माप असतं. अंदाजे माप म्हणजे प्रत्येका बायांचा पदर हा सारखाच येत असतो, कमी जास्ती थोडा होत असतो, पण मी एकसारखा पदर सर्व बायकांना एकच पदर ठेवते. जेवढा टेप असतो आपला पूर्ण 60 इंचचा आपला टेप असतो. 60 इंच म्हटलं म्हणजे पूर्ण 1.5 मीटर होत असतो, आणि तसाच्या तसा मी तयार करत असते माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे 2 बिल्लास घेऊन तसं माप मी घेत असते. हा अंदाज माझा आहे. तुमचा अंदाज तुम्ही टेपनं सुद्धा घेऊ शकता. आणि पुढे 15 इंच आपण कंटिन्यू केलं आणि तिरपी बाजू तयार करून घेतलेली आहे. ओके, पदर कट करताना समजलं तुम्हाला, ज्या वेळेस पूर्ण पदर आपण जसा घेतो तसं घेऊन पूर्ण माप घेऊन घ्यायचं आणि त्याच्या पुढे 15 इंच वाढवून घ्यायचं. आणि हे बघा असं, आणि त्या भागावरून असं पदर घेऊन घ्यायचा. आणि ज्यावेळेस असा घेतल्यानंतर एक पदर आपली बाजू एक लांब होते आणि एक कमी होते. तर 15 इंचानं बाजू आपली खालचा जो पदर असतो तो 15 इंचानं वाढवायचा असतो, आणि वरची जी बाजू असते ती आपल्याला जी आहे उंची तीच घ्यायची असते पदराची. ओके, तर आता आपल्याला घ्यायचं आहे मिऱ्यांसाठी. तर मिऱ्यांसाठी आपल्याला पूर्णचा पूर्ण 3, 3.5, 4 मीटर कपडा लागत असतो. ओके, जेवढी उंची आहे त्याच्या 3 पट कपडा आपल्याला घ्यायची आहे. तर आपली टोटल उंची काय आहे 40. तर 40चा ट्रिपल किती झाला, तर 40, 40, 80 आणि 40, किंवा ट्रिपल 40 करायचं. 40 गुणिले 3 केलं असता 120 हा हिशोब येतो, आणि त्याच्यानंतर मग 120 हा पूर्ण इंच, 120 इंच हा पूर्ण आपल्याला त्या भागापासून तर इकडच्या भागापर्यंत क्रॉसमध्ये ड्रॉ करायचं असतं उंचीप्रमाणे. तर आता ही उंची ठेवलेली आहे. खालून 4 इंच 5 इंच जेवढा काठ आहे तेवढा सोडून द्यायचा, आणि ती पॅन्ट आहे वरती, तर वरच्या भागावरून क्रोच एरिया जसा तसा कट करून घ्यायचा. आणि कट केल्यानंतर तो पुढचा जो भाग आहे वरचा काठाचा त्या भागापासून तर इकडे शेवटच्या भागापर्यंत आपल्याला जशीच्या तशी टेप ठेवून आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर डबल टेप असली तर तुम्ही डबल टेप सुद्धा घेऊ शकता, पण मी इतका टाइमपास करत बसत नाही. मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायसाठी त्याच्यावरतीच कात्री ठेवते आणि ती परत कंटिन्यू करते ती. ओके, तुम्ही बघू शकता. आणि जेवढं क्रॉस होतं तेवढं क्रॉस आपण करून घ्यायचं एकदम स्ट्रेट लाईनमध्ये. त्याच्यामध्ये नाही चूड घडी पडली पाहिजे, नाही काही झालं पाहिजे. एकदम व्यवस्थितरित्या तिरपा भाग तुम्ही कट करून घ्यायचा असतो. आणि एवढं लक्षात ठेवायचं असतं की उजव्या हाताच्या बाजूने छोटा भाग येतो आणि डाव्या बाजूच्या हाताला हा मोठा भाग येत असतो. मोठा भाग म्हणजे हा जो मी कट करते आहे तो क्रोच एरिया असतो आपला, आणि सरळ बाजू ओके पॅन्टची. तर हे बाजू आपल्याला पॅन्टमध्ये जॉईंट करायची असते, त्याच्यामुळे आपण तो क्रोच एरिया तयार करून घेत असतो. आणि आता ही झाली स्ट्रेट लाईन, म्हणजे स्ट्रेट क्रॉस लाईन, सरळ पण तिरपी बाजू. तर ही आपल्याला कट करून घ्यायची असते, कारण की खालून मिऱ्या पडत असतात. तर भरपूर बायका असे असतात एकदम थर्ड क्लासचं शिकवलेलं असतं त्यांना, किंवा कॉपी करून शिकवलेलं असतं, तर ती पद्धत मुळीच नसते नऊवारी शिवायची, की अगोदर मिऱ्या पाळून घेतात आणि त्याच्यानंतर सर्व कट करतात. ओके, तर हे असं अजिबात नसतं. ज्या बायका अशा शिवत असतील ना, ती बिलकुल रॉंग पद्धत आहे त्यांची. ही पद्धत एकदम सोपी आणि व्यवस्थित आहे. तर चला आता आपण स्टिचिंग करूया. तर स्टिचिंग करताना तुम्ही आधी बघितलेलं आहे. नऊवारीचे स्टिचिंग मी भरपूर वेळा टाकलेले आहे. छोट्या मुलींची नऊवारी, मोठ्यांची नऊवारी भरपूर वेळा झालेली आहे. तर आधी मी एक पाय घेतलेला आहे आणि त्याला अशी सरळ शिलाई देऊन एकावरती एक उलटी बाजू ठेवून, म्हणजे आतून जो कपडा आहे तो ओरिजिनल रिअल जो कपडा आहे तो काठाचा तो आतून घेतलेला आहे, आणि वरतून अशी यू आकारामध्ये शिलाई दिलेली आहे. आणि त्याचं सेंटर करून आता बारीक शिलाई आपण कट करून घेणार आहे. त्याच्या आतला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. 2 साईडनं नॉचिंग करून द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर हे उलटवून घ्यायचं आहे जसंच्या तसं.
आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जी चैन असते ती अटॅच करायची असते, पण मी चैन सगळ्यात शेवटी अटॅच करणार आहे। त्याआधी आपण हे पूर्णचं पूर्ण शिवून घेऊ। वरची जी साईड आहे ती साईड शिवून घेऊ आणि छानपैकी असं ऊन आमच्या घरामध्ये येत असतं सकाळी सकाळी। सूर्यनारायण भगवान आमच्या घरी सकाळी सकाळी येतात आणि खूप छान ऊन पडत असतं, तर मग त्याच्या प्रकाशामध्ये एकदम सुंदर व्हिडिओ होत आहे। 7:30च वाजले होते त्यावेळेस आणि तो व्हिडिओ मी करत आहे, कारण अर्ध्या तासामध्ये नऊवारी शिवून होते कंप्लीट, पण व्हिडिओ जर करत असले तर थोडा टाइमपास होऊनच जातो। तर ही शिलाई आपण जसे आपण कट केलेलं आहे तसेच्या तसं हे शिवून घेणार आहे आणि शिवल्यानंतर त्याचं फायनल लुक तुम्ही बघा कसा आलेला आहे। तर आणि त्या भागामध्ये आपल्याला चेन ठेवायची आहे, पण चेन मी सगळ्यात शेवटी ठेवणार आहे। आता हा जो भाग तयार झालेला आहे त्या भागात मी चेन ठेवणार आहे। तर मी बाजारातून चेन आणून ठेवली होती आधीच। ज्या कलरचं पातळ आहे त्या कलरचा जर रील नसला तर रील, अस्तर आणि चेन हे त्याचे पप्पा घेऊनच येतात, कारण मी मार्केटमध्ये शक्यतो जात नाही त्यांच्यासोबत। जर गेली तर आणते, नाही तर मग तेच घेऊन येतात त्याचे पप्पा, तन्मयचे पप्पा। आणि आता बघा तुम्ही हे अस्तर आपल्याला खाली पायांमध्ये आधी अटॅच करून घ्यायचं आहे बॉटममध्ये, आणि त्या वरच्या कपड्याचा सेंटर करायचा आणि याचा सेंटर तर आपल्याला असतोच तिथे, तर दोघी सेंटर करून ते उलटं करून घ्यायचं आहे। उलटं केल्यानंतर त्याला वाकवून घ्यायचं आहे, जिथून आहे मार्जिन तिथून बॉटमचं, आणि कट टू कट त्याला शिलाई टाकून द्यायची आहे। मार्जिन जे राहतं खालचं ते वाकवून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि कट टू कट शिलाई तिथं लावून घ्यायची आहे। ओके, आता झालेलं आहे वरची साईड आणि खालची साईड। आता राहिलं आतली बाजू, तर आतली बाजू आपण याच्यासाठी मी कट टू कट करत नाही की ही जी बाजू आहे ती चुरघड्या टाकण्यासाठी, की चुरघडी आपली कुठं पण येऊ शकते त्याच्यासाठी। आणि वरच्या भागात चुरघडी जर घेतली आपण क्रोच एरियाच्या वरतीच जर चुरघडी घेतली तर फिनिशिंगमध्ये आणि एकदम सुंदर अशा निऱ्या पडत असतात त्याच्या, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं। ओके, आणि हे बॉटममध्ये आता असं ताणून घ्यायचं आणि खाली पण बघत जायचं की खाली अस्तर येत आहे का नाही येत आहे, अस्तर बघून घ्यायचं। आता मला अस्तर दिसत होतं, व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण अस्तर खाली दिसत होतं मला। ओके, तुम्ही बघू शकता। आणि कट टू कट आता ते कट करून घ्यायचं आहे, 1/2 इंच ते 0.75 इंच इतकं, आणि कट करून घ्यायचं आहे। ओके, आता क्रोच एरिया कट करून झालेला आहे आणि लेंथ पण कट करून झालेली आहे बॉटमपर्यंत। आता इकडच्या साईडचा ऑपोजिट साईडचा जो भाग आहे तो सुद्धा आपण तसाचा तसा शिवून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे। अशा चुरघड्या टाकण्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्याच्याशिवाय त्याचा लुक येतच नाही व्यवस्थित। भरपूर बायका शिवतात ना नऊवारी, तर असे डब्यासारखे शिवतात ना की ते नऊवारी बघून खूप हसायला येतं, कारण फुकटमध्ये यूट्यूबवरती बघून बघून शिवलेलं कधीच ते फळाला येत नाही, एवढं मात्र नक्की आहे। आता हे व्हिडिओ मी याच्यासाठी टाकत आहे की भरपूर बायका शिवायचा प्रयत्न करतात, पण त्यांना नक्की डायरेक्शन ही समजतच नाही, त्याच्यामुळे त्यांचं सगळं काही फ्लॉप जातं आणि योग्य ती पद्धत त्यांना समजत नाही। त्यासाठी मी हे ऑनलाईन क्लास पण मी माझ्या ॲप्लिकेशनमध्ये टाकलेलं होतं, पण त्याला काहीच रिस्पॉन्स आलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी यूट्यूबला हे फ्रीमध्ये शिकवत आहे। ओके, यूट्यूबचं कसं असतं की त्याच्यावरती जर क्राऊड चांगलं मिळालं तर त्याचा आपल्याला थोडाफार फायदा कसा होत असतो की आपलं जे इन्कम चालू आहे त्याच्यासोबत ते साईड इन्कम म्हणून आपल्याला ते कामा येतं। त्याच्यासाठी यूट्यूबचं जर्नी खूप महत्त्वाची आहे। आता जी ज्यांना स्किल येतं ना ते पण तसं करू शकता यूट्यूबच्या हेल्पनं। आता तुम्ही बघू शकता की जशी तुमची बुटी आहे, तुमची उलटी साईड आहे, सीधी साईड आहे, त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आता माझी बुटी ज्या साईडला आहे त्या साईडला मी बॉटमचा भाग ठेवलेला आहे आणि वरचा भाग आधी मी जॉईन करून घेणार आहे।
तुम्ही बघून बघून नऊवारी शिवू शकता, कटिंग करू शकता. बिलकुल सोप्या पद्धतीने मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं स्लो मोशन आणि थोडंसं फास्ट मोशन असं टाकलेलं आहे, पण काही फरक पडत नाही. जेवढं शांततेत केलं ना तेवढा व्हिडिओ लॉंग होतो, पण एवढं व्हिडिओ बघायला कोणाला टाईम नसतो, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं फास्ट मोशन टाकलेलं आहे. आणि तसंच बॉटम जसं आपण मागच्या बाजूला मागचा दुसरा जो पार्ट झाला पहिला, त्या पार्टला जसं केलाय तसं या पार्टला सुद्धा तसंच्या तसं जॉईन करायचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करून कॉमेंटसुद्धा करा, म्हणजे मला समजेल तुम्ही व्हिडिओ बघत आहे नाही बघत आहे. आणि आता पार्लरचे व्लॉगसुद्धा मी माझ्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये चालू केलेले आहेत, तर व्लॉग नक्की बघत जा. 3 मिनिटाचा व्लॉग मी नक्की तयार करत जाईन पार्लरचा, कारण पार्लरचा याला खूप रिस्पॉन्स येत आहे, त्यामुळे मी पार्लरचा व्लॉग करणार आहे. आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे दोन्ही पाय शिवून. तर आता जो पाय शिवलेला आहे त्या पायामध्ये म्हणजे आपण जिथं चैन लावलेली आहे तोच पाय घ्यायचा, दुसरा पाय घ्यायचा नाही. ज्या भागामध्ये मी चैन लावलेली आहे त्या भागामध्ये तर पदर वरच्या साईडनं लावायचा, ज्या साईडनं छोटी बाजू असते, आणि कंटिन्यू शिलाई करून काठाची पूर्ण शिलाई करून घ्यायची असते आणि त्याच्या खाली चुरगड्या टाकायच्या असतात. क्रोच एरिया धरून पूर्ण वरच्या साईडला आपल्याला निऱ्या घ्यायच्या असतात, जसा पदर असतो तसा सेम. आणि वेस्टर्न साडीमध्ये आता ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांना वेस्टर्न साडीचा पदर कसा घ्यायचा, कसा कट करायचा आणि कसा लावायचा हे समजून जाईल. ओके, आता क्रोच एरियावरती पूर्ण झालेला आहे. हे क्रोच एरिया पूर्ण. आता उरलेला जो काठ आहे तो क्रोच एरियाच्या खालीच आलेला पाहिजे, नाही तर जो भाग आपला पोटाचा असतो तो पोटाचा भाग आपला उघडा पडत असतो. समजलं? हा भाग जर आपण खाली नाही घेतला एक बिल्लासाची किनार, तर काय होतं की आपला जो पोटाचा भाग आहे तो खाली रिकामा म्हणजे झाकल्या जात नाही. ओके, तर क्रोच एरियाच्या खाली थोडासा काठ यूज द्यायचा. आणि आता हे घेतलेलं आहे मी मागच्या साईडचा काष्टा. तर काष्ट्यासाठी काय केलेलं आहे, क्रोच एरिया जो आहे तो क्रोच एरिया आपल्या या क्रोच एरियावरती जसंच्या तसं ठेवून त्याला शिवून घ्यायचं आहे. तुम्ही याला सेपरेटली अगोदर शिलाईसुद्धा मारू शकता आणि नंतर डबल शिलाईसुद्धा करू शकता, पण माझी प्रॅक्टिस झालेली आहे तर मी डायरेक्ट ठेवते आणि डायरेक्ट स्टिचिंग करते. आणि जर वरती खाली हा कपडा उरत असला तर त्याच्यावरती तुम्ही एक चुरघडी टाकू शकता आणि करू शकता. आता बघा थोडंसं किंचित हा जास्ती येत होता तर मी चुरघडी तिथं टाकून घेतलेली आहे आणि शिलाई कंटिन्यू करून घेतलेली आहे. तर आता या भागावरती आपल्याला हे जे 2 काठ आहे ते एकत्र करून घ्यायचे आहे एकदम व्यवस्थित दिसायसाठी. तर मी 1 बिल्लासाचं अंतर ठेवून आणि काठाची जी शेवटची जी डिझाईन आहे त्या डिझाईनवरती व्यवस्थित काठ टच करून 1 बिल्लास आणि वरती 2-3 इंच एवढं अंतर ठेवून मी ते डबल शिलाई टाकून घेऊन परत ती काढत आहे. ओके, पक्की शिलाई बसते. जशी आता मी डबल केली ना ती पक्की शिलाई बसून जाते एकदम व्यवस्थित. हे बघू शकता की हे मागच्या साईडला आपल्या कमरेच्या भागावरती येणार आहे. आता हे झालेलं आहे काष्टा. आता याच्यावरतून दुसऱ्या पायाची जी पॅन्ट आहे ती ठेवायची आणि क्रोच एरिया दोघीचे दोघी क्रोच एरिया ते आपण शिवून घ्यायचे. दहा 11 वाजेपर्यंत आमच्या घरामध्ये ऊन असतं आणि थंडीच्या दिवसावरच भगवंत आमच्या घरामध्ये ऊन पाळतो. बाकी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या घरामध्ये उन्हाचा एक प्रकाश सुद्धा नसतो, कारण भगवंताला माहिती आहे घरात थंडी वाजते, तर सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येतो.
सूर्यनारायण हे आपल्या घरी आलेच पाहिजे सकाळी सकाळी, तर तेच आम्हाला दर्शन द्यायला येऊन जातात सकाळी सकाळी. आता क्रोच एरिया टच झालेला आहे, ओपन करून घेतलं आणि हे काष्टा पण आपण ओपन करून घेऊन तिकडच्या बाजूचा जो काष्ट्याचा कपडा आहे तो तिकडच्या बाजूमध्ये टक करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण शिवून घ्यायचा. आणि जो खालचा उरलेला आहे तो सुद्धा आपण दुसऱ्या काठामध्ये तो शिवून घ्यायचा. समजलं? तिकडचा काठ त्याचा कपडा तिकडच्या बाजूला ॲड करायचा आणि आता इकडचा जो काठ आहे तो काय करायचा, खालची पॅन्ट वेगळी आणि हा जो पदर आहे तो दाबून घ्यायचा खाली, कारण पदर शिवल्या गेला नको पाहिजे आणि जो कपडा आहे तो कंटिन्यू शिवल्या गेला पाहिजे. खालचा पदर सोडून पदर खाली आपण वाकवून घेतलेला आहे आणि हे काठ पॅक करून घ्यायचे, एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. आणि आता हा भाग आहे हा ओपन करून दोन्ही पायांमध्ये हा जो काष्टा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, हा जो काठ आहे दोन्ही पायांच्या क्रोच एरियाच्या खाली जो आपला पायाचा भाग असतो बॉटम पर्यंत, त्या भागामध्ये हा काठ आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. आणि अप साईडला म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला त्या निऱ्या पाडून घ्यायच्या आहे. जर चालताना ते कमी पडलं तर त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित निऱ्या करून घ्यायच्या. आणि आपला जो काष्टा आहे तो आपण 3 ते 4 इंच एक्स्ट्राचा घेतलेला राहतो, त्याच्यामुळे चालायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि शेवटची मिरी ही ताणवून घ्यायची व्यवस्थित. आता हे एका बाजूची झालेली आहे आणि आता हे दुसरे बाजूचं. आता हे वरच्या साईडनं घ्यायचं. आता हे उलटं येईल ना, तर मग आता त्या वरच्या साईडनं. ओके, पहिली मिरी आपण इकडे घेतली, आता ही मिरी वरती घ्यायची आहे. फक्त एवढं बघायचं की खालचा जो कपडा आहे त्याला चुरघडी पडायला नको. अस्तराचा कपडा पण बघून घ्यायचा आणि आपला जो रिअल कपडा आहे याचा कापड नऊवारीचा तो सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचा. आणि दोन्ही काठ एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं. जे नवीन आहे त्यांना हे खूप कठीण जाईल, पण कंटिन्युअसली जर तुम्ही बघत गेले, प्रॅक्टिस करत गेले ना, तर तुम्हाला ते नक्की समजेल की नऊवारी पातळ कसं असतं. तर आता आपण काय केलं, पूर्णचा पूर्ण भाग घेतला, एका बाजूचा भाग जो असतो तो ओपन करून घेतला आणि त्याच्यावरती आपला जो क्रॉस कपडा आहे तो क्रॉस कपडा आपण तिथं क्रोच एरियावरती ठेवून शिवून घेतला. ओके, जो ओपन भाग आहे एका बाजूचा, एका बाजूवरती आपण पूर्ण अटॅच केलेला आहे कपड्यामध्ये सर्व पदर, काष्टा. आणि ही जी दुसरी साईड राहते त्या साईडवरती मी क्रॉस लाईनचा जो कपडा होता, क्रॉस मध्ये आपण जिथं निऱ्या घेणार आहे पदराच्या, ह्या पुढच्या जो भाग आहे त्या पुढच्या भागाच्या ज्या निऱ्या घेणार आहे घोडाच्या, त्या निऱ्या आपण ॲड करणार आहे. तो कपडा आपण इथं अटॅच करून घेतलेला आहे. आणि आता तो अटॅच केल्यानंतर हा क्रोच एरिया आणि दुसऱ्या साईडचा दुसरा क्रोच एरिया हे दोन्ही आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. ओके, आपण आधीचा काय केलं की पहिले 2 क्रोच एरिया जॉईन करून घेतलेले आहे आणि आता हे दोन्ही क्रोच एरिया हे पण आपण जॉईन करून घेणार आहे डबल शिलाई टाकून. हे बघा, जसं तिकडचं अटॅच केलं तसं इकडचं अटॅच करायचं आहे. फक्त क्रोच एरिया अटॅच करायचा आणि जिथं चुरघडी येते तिथं चुरघडी टाकून द्यायची आणि डबल शिलाई परत करून घ्यायची आहे. डबल शिलाई जर नाही केली तर हा भाग बसल्या बसल्याच उन्हाळून जाईल. त्याच्यासाठी क्रोच एरिया एकदम प्रॉपर शिलाई टाकायची असते. आणि दोन्ही बाजू पॅक झालेले आहे आणि आता आपल्याला बॉटम फिट करायचे आहे दोन्ही पायांचे. तर आतला कपडा आतमध्येच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर जे मटेरियल आहे पदर, क्रॉस लाईनचा जो कपडा आहे तो निऱ्यांसाठी, तो आतल्या भागातून बाहेर काढायचा आहे. जो कमरेचा भाग आहे हा मध्ये लोटून घ्यायचा सर्व आणि मटेरियल त्याच्यातून बाहेर काढायचं पुढच्या भागातून आणि बॉटम टक करून घ्यायचे.
आता या पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्ही नक्की बघा. फायनल लुक खूप सुंदर आलेला आहे. मी कसं अटॅच केलेलं आहे आणि कसं नाही ते सुद्धा, आणि कमेंट करायला नक्की विसरू नका प्लीज. तर जय स्वामीनारायण.